Hello everyone, this is your devicer. After successfully leaking Math 1, Math 2 and Science 1 पेपर, आज आपण सुरू करणार आहोत सायन्स 2 कडे. सायन्स 2 मधले कोणते कोणते टेक्स्टबुक मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते आपण आज बघू आणि उद्या तुम्हाला पीडीएफ मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते मी देणार आहोत. बघा आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्लास 10 पार्ट 2. ओके, आता पहा आपण सरळ सरळ जाऊ चॅप्टर कडे. तुम्हाला टोटल 10 चॅप्टर राहणार आहे. याच्यामध्ये तुमचं सायन्स 2 जो आहे तो बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंट दोन पार्ट मध्ये डिवाइड झाला आहे. सगळ्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. ओके, सो बघा आता सगळ्यात पहिले आपला चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. आता या हेरिडिटी अँड इव्होल्युशन चॅप्टर मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला हेरिडिटीची डेफिनेशन जी आहे ती तुम्हाला चांगल्या प्रकारे लर्न करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. याच्यामध्ये अजून एक येईल सेंट्रल डोग्मा आणि एक येईल ट्रिपलेट कोडॉन. हे 5 डेफिनेशन तुम्हाला चांगल्या करायचे. फक्त डेफिनेशन याच्यामधून तुम्हाला एक ना एक क्वेश्चन दिसायचे बहुत जास्त चान्सेस आहे. त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे ट्रान्सक्रिप्शन झाला, ट्रान्सलेशन झाला. त्यानंतर करायचं आहे तुम्हाला म्युटेशनची डेफिनेशन. म्युटेशन जी आहे तिची तुम्हाला फक्त डेफिनेशन पाठ करायची आहे. इव्होल्युशनची सुद्धा तुम्हाला 1 लाइनर क्वेश्चन फक्त डेफिनेशन त्याची पाठ करायची आहे. पहिलाच आहे इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर लॉंग ड्युरेशन. बस एवढाच तुम्हाला एक लाईन याची पाठ करायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला टॉपिक आहे एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. आता हे व्हेरी 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 IMP. याच्यामधून टोटल 6 एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन मधून तुम्हाला सगळेच्या सगळे चांगले करायचे आणि त्याच्यामधून बी तुम्हाला करायचं असेल चांगला तर पहिला करायचा आहे वेस्टिजियल ऑर्गन्स. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे कनेक्टिंग लिंक आणि नेक्स्ट करायचा आहे पॅलेंटोलॉजिकल मधला कार्बन डेटिंग वर जो आहे यावर्षी 2 मार्कचा क्वेश्चन बनायचे बहुत जास्त चान्सेस आहे. पहा मग आता तसे तर एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन सगळेचे सगळे तुम्हाला करायचे आहे. पहिला आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. फक्त तुम्हाला 1-2 लाईन मध्ये पाठ करायचं आहे का मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय होते, एक्सटर्नल जो अपीअरन्स मध्ये चेंज सेम राहते त्याला म्हणतो आपण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. नेक्स्ट आहे आपला अॅनाटॉनॉमिकल. इंटरनल मध्ये जे पण सेम राहते त्याला म्हणतो आपण अॅनाटॉनॉमिकल एव्हिडन्सेस. वेस्टिजियल ऑर्गन हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. वेस्टिजियल ऑर्गन व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याला तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं आहे. त्यानंतर जर आपण पाहू नेक्स्ट आपला टॉपिक आहे पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस. पॅलेंटोलॉजिकल मध्ये पहा कार्बन डेटिंग कार्बन कंपाऊंड इथून जो आहे कार्बन डेटिंग कुठपर्यंत आहे हे कार्बन डेटिंग मेथड. हा एवढा जो टॉपिक आहे तुम्हाला हा चांगल्या प्रकारे करायचा. याच्यावर 2 मार्कचा क्वेश्चन बनायचे बहुत जास्त चान्सेस आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला करायचं आहे कनेक्टिंग लिंक मध्ये कोण कोणाचा कनेक्टिंग लिंक आहे फक्त हे तुम्हाला पाठ ठेवायचे. कोण कोणाचा कनेक्टिंग लिंक आहे तुम्हाला इथं दिलंच आहे का हा याचा कनेक्टिंग लिंक आहे तेवढा फक्त तुम्हाला लर्न ठेवायचा आहे. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस थोडा तुम्हाला वाचून जायचं आहे. फक्त त्याचं नाव लक्षात ठेवा. 6 टाईप कोणते आहे. डार्विन्स थेरी VIMP डार्विन्स थेरी. पहा एव्हिडन्स मध्ये तुम्हाला फक्त 6 बी नावं लक्षात ठेवायची आहे आणि कनेक्टिंग लिंक मध्ये कोण कोणाचा कनेक्टिंग लिंक आहे ते लक्षात ठेवायचे आहे. वेस्टिजियल ऑर्गन तुम्हाला चांगला करायचा आहे. त्यानंतर पॅलेंटोलॉजिकल मध्ये कार्बन डेटिंग जो आहे तो तुम्हाला चांगला करायचा आहे. एम्ब्रिओलॉजिकल थोडा वाचून जायचा आहे. त्यानंतर डार्विन्स थेरी चांगल्या प्रकारे करायचा आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. लॅमार्किझम खूप जास्त चान्सेस आहे. लॅमार्किझम वर रिपीटेड क्वेश्चन आहे. 100% चान्स आहे का याच्यावर क्वेश्चन येईल. लॅमार्किझम 2 किंवा 3 मार्कले क्वेश्चन येऊ शकते. त्यानंतर स्पेसिएशनची सुद्धा तुम्हाला फक्त डेफिनेशन वाचून जायची आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज अँड प्लांट एनिमल इफेक्ट ऑफ इव्होल्युशन इज छोटीशी डेफिनेशन आहे त्याला आपण स्पेसिएशन म्हणतो. ह्युमन इव्होल्युशन थोडा वाचून जायचा आहे. आणि हा कोणता मॅन आहे फक्त तुम्हाला इथं पूर्णच्या पूर्ण हे थेरी नाही वाचायची आहे. इथं जो आहे कोणता मॅन जो आहे त्याचा लार्जेस्ट ब्रेन होता, कोणता मॅन जो होता तो मिळून राहायला लागला, त्याचे फक्त तेवढे एक 1 लाइनर वाले जे शब्द आहेत वर्ड्स आहेत ते तुम्हाला फक्त पाठ करायचे आहेत. त्यानंतर आता आपण पाहू एक्सरसाइज मधला जो आहे हा वाला क्वेश्चन तर तुम्हाला सोडायचाच नाही. 4 एव्हिडन्स लिहायचे आहे. इथं तुम्हाला 3 मार्कासाठी 6 एव्हिडन्स लिहा म्हणून बी येऊ शकते. त्यानंतर इथून जो आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू. हा वाला क्वेश्चन पहा.
हे 1 मार्कचे क्वेश्चन आहे, 1 लाईनर आहे, एक एक शब्द तुम्हाला पाठ करायचे, हे तर सोडायचेच नाही. वेस्टिजियल ऑर्गन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर जर आपण पाहू शॉर्ट नोट मध्ये पहा, शॉर्ट नोट मध्ये तुम्हाला लॅमार्किझम, ओके, लॅमार्किझम आणि इव्होल्युशन म्हणण्यापेक्षा लॅमार्किझम आणि एम्ब्रिओलॉजी करून टाका थोडा, ओके. त्याच्यानंतर पाहू हेरिडिटीची डेफिनेशन, मी ऑलरेडी सांगितलं होतं तुम्हाला, तिथून केले तरी होते. कुठूनही करा, क्वेश्चन जास्त काही नाही तुमचे. सायन्स 1 आणि 2 दोन्ही जे आहे तुमची जे आहे ऍक्टिव्हिटी बेस जास्त राहणार आहे. आता हा फॉसिल्स ई वाला क्वेश्चन, हा तुम्हाला चांगला करायचा इथून, ई वाला हा नाही. त्यानंतर हा नाही, प्रोसेस फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन हा एक करायचा आहे, बी आणि ई. हे 2 क्वेश्चन जे आहे तुम्हाला पहिले चांगले करायचे आहे, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर हे तर आत्ताच सांगितलं, ओके. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट आपला लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 सेकंड चॅप्टर आहे आपला. याच्यामध्ये किती कॅलरी खाल्ल्याने किती प्रोटीन भेटते ते वाले पहिले तुम्हाला चालू करायचं आहे. का प्रोटीन मध्ये किती किलो कॅलरी राहते, फॅट मध्ये किती राहते, बाकी अजून कशात किती राहते ते फक्त तुम्हाला चांगले लक्षात ठेवायचे आहे. लिपिड्स मध्ये किती राहते हे वाली हे जर डायग्राम आहे पहा, आता हे वाली डायग्राम, हे डायग्राम जे आहे ते तुम्हाला चांगल्या करायचे आहे, चांगल्या प्रकारे लर्न करायची आहे. ऍक्टिव्हिटी बेसवर तुम्हाला 3 मार्कासाठी हे डायग्राम येण्याचे चान्सेस आहे. IMP आहे, ओके, IMP. फक्त याचे जे डब्यातले नावं जे आहे ते तुम्हाला लर्न करायचे आहे, ओके. त्याच्यानंतर जर आपण पाहू ग्लायकोलायसिस कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, त्याला म्हणतो आपण क्रेब्स सायकल, आणि ETC चेन रिएक्शन, हे जे आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे तीनही लक्षात ठेवायचे आहे, ओके. त्याच्यानंतर आता इथं एक डायग्राम आहे व्हेरी इम्पॉर्टंट पहा. आता हे वाली जी डायग्राम आहे पहिली वाली आणि दुसरी वाली, दोन्ही डायग्राम जे आहे व्हेरी इम्पॉर्टंट आहे, व्हेरी IMP. फक्त नावं, ऍक्टिव्हिटी बेस याच्यातून येण्याचे 100% चान्सेस यावर्षी दिसत आहे मला, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहू आपण एनर्जी प्रोडक्शन, हा नाही, हे वाली डायग्राम व्हेरी इम्पॉर्टंट आहे, व्हेरी IMP. याच्यामधून बी बनायचे 100% चान्सेस जो आहे मला दिसत आहे. अमिनो ऍसिड वाली पहा, इथं कोणत्या आपल्या बॉडीच्या पार्ट मध्ये कोणत्या टाईपचे अमिनो ऍसिड राहते, कोणत्या टाईपचे प्रोटीन राहते. जसं आता ब्लड मध्ये हिमोग्लोबिन राहते, स्किन मध्ये मेलॅनिन केराटिन राहते, बोन मध्ये ऑसिन राहते, अशा टाईपचे पॅनक्रियाज मध्ये इन्सुलिन राहते. हे तुम्हाला चांगली डायग्राम लक्षात ठेवायचे, याच्यामधून क्वेश्चन बनायचे बहुत जास्त चान्स आहे. डायरेक्ट डायग्राम राहील किंवा 1 मार्क वाला 1 लाइनर क्वेश्चन तुम्हाला राहू शकते. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहू विटॅमिन जो आहे तो थोडासा तुम्हाला वाचून जायचा आहे. किती टाईपची विटॅमिन आहे, कोणते वॉटर सोल्युबल आहे, कोणते फॅट सोल्युबल आहे, ABCD आणि ABCDEK हे असे विटॅमिन आहे. त्यानंतर मायटोसिस आणि मिओसिस पहा. आता मायटोसिस हा एक डायग्राम आहे, व्हेरी इम्पॉर्टंट डायग्राम आहे पाहेवाली. 4 नाव आहेत 2 मार्क्स साठी, व्हेरी IMP डायग्राम, ओके. हे अशी वाली डायग्राम 4 नावं लिहायचे फक्त तुम्हाला, कोणाला का म्हणते संपला विषय. आता मायटोसिस आणि मिओसिस याच्यामधला डिफरन्स बिटवीन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे यावर्षी. डिफरन्स बिटवीन, किंवा जर मोठा क्वेश्चन आला तर फक्त मायटोसिस वर येऊ शकते. मायटोसिस मिओसिस मध्ये डिफरन्स बिटवीन किंवा मायटोसिस वर मोठा क्वेश्चन येण्याचे जास्त चान्सेस यावर्षी दिसत आहे मला. त्यानंतर जर आपण पाहू सरळ आता एक्सरसाइज, आपली एक्सरसाइज मधले फिल इन द ब्लँक्स तुम्हाला करायचीच आहे. पहा आता डेफिनेशन जे आहे कोणते कराल, याच्यामधून जे डेफिनेशन तर तसे तुम्हाला करायचेच आहे सगळेच. पण जर मी इम्पॉर्टंट सांगितलं तर न्यूट्रिएंट आणि न्यूट्रिशन हे 2 सिमिलर वाटते, पण याची डेफिनेशन वेगळी आहे, त्याच्यामुळे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलो एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय होते, हा सुद्धा तुम्हाला चांगला करायचा आहे. आता डिस्टिंग्विश बिटवीन पहा, हा वाला एक करायचा आहे तुम्हाला, ग्लायकोलायसिस मधला करायचा आहे, एरोबिक अनएरोबिक, तीनही तुम्ही चांगले करा. 3 पैकी एक दिसाचे चान्सेस दिसत आहे 100%, तीनही तुम्हाला चांगले करायचे आहे. तशी बी ग्लायकोलायसिस क्रेब्स सायकल तुम्ही ऑलरेडी करून ना डिफरन्स लिहायचा आहे. मायटोसिस मिओसिस तर व्हेरी इम्पॉर्टंट आहे, आणि अनएरोबिक एरोबिक मध्ये बी तुम्हाला येण्याचे चान्सेस आहे. हे वाली डायग्राम पहा, व्हेरी इम्पॉर्टंट डायग्राम आहे, ओके. चांगल्या प्रकारे तुम्हाला हे करायची आहे. त्यानंतर सायंटिफिक रिझन मध्ये जे आहे हा वाला जो क्वेश्चन आहे ई वाला, हा तुम्हाला चांगला करायचा आहे. त्यानंतर हा वाला जो आहे सी वाला क्वेश्चन, हा तुम्हाला चांगला करायचा आहे. ऑक्सिजन बस, एवढे तुम्हाला चांगल्या प्रकारे पहिले करायचे आहे. आन्सर इन डिटेल, ग्लायकोलायसिस हा वाला क्वेश्चन चांगला करायचा आहे. मायटोसिस पहा, हा वाला बी वाला क्वेश्चन व्हेरी IMP क्वेश्चन, ओके. हा एक करायचा आहे. मगाशी बी तुम्हाला सांगितलं होतं ग्लायकोलायसिस. त्यानंतर इकडे एक क्वेश्चन आहे वरती,
एक्सप्लेन क्रेब सायकल विथ रिॲक्शन, हा वाला जो आहे हा क्वेश्चन तुम्हाला चांगला करायचा आहे, ई वाला. लक्षात ठेवा, ई वाला क्वेश्चन चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर जर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जर आपण पाहू कोणता क्वेश्चन तुमचा इम्पॉर्टंट राहील, तर मग आता पहा कुठे गेला, बस संपला. नेक्स्ट आपला चॅप्टरच चालू झाला. नेक्स्ट लाईव्ह प्रोसेसिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. याच्यामध्ये जे आहे तुम्हाला असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पहा, आता बायनरी फिजन म्हणजे काय होते, डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. मल्टिपल फिजन हा तुम्हाला चांगला करायचा आहे. मल्टिपल फिजन 2 मार्कचा क्वेश्चन येऊ शकते. मल्टिपल फिजन वर कोण करते, अमिबा कसे करते, कोणत्या कंडिशन मध्ये करते, ऍडव्हर्स कंडिशन मध्ये का करते, फेवरेबल कंडिशन मध्ये का करते, सगळं काय तुम्हाला थोडा थोडा लर्न करायचा आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर बडिंग वर येण्याचे चान्सेस चांगले बनत आहे यावर्षी. ठीक आहे. त्यानंतर फ्रॅगमेंटेशन नाही, रिजनरेशन हा एक सुद्धा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. रिजनरेशन व्हेरी IMP टॉपिक. कोण करते ते रिजनरेशन, तर प्लॅनेरिया हा जो आहे हा रिजनरेशन करते. चांगल्या प्रकारे तुम्हाला पाठ ठेवायचा आहे. त्यानंतर बडिंग हायड्रा मधली, त्याच्यामधली बडिंग पेक्षा हा वाला जो बडिंग आहे हा तुम्हाला चांगला करायचा आहे. व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन मध्ये कोणता, व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन मध्ये का होते, म्हणजे फक्त पहा, आता जसा पोटॅटोज कशाने करते, त्याच्या आईजनं. ठीक आहे. त्यानंतर इन केस ऑफ प्लांट लाईक शुगर केन अँड ग्रासेस, व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन विथ द हेल्प ऑफ बर्ड्स. हे फक्त तुम्हाला एक एक लाईन मध्ये पाठ ठेवायचे आहे. ठीक आहे. पोटॅटोज कोणाने करते, आईजनं. बाकी पार्ट रूटनं, कोणी स्टेमनं, कोणी लीफनं. मग पोटॅटोज कोणाने करते, आईजनं. शुगर केन ग्रास कोणाने करते, बर्ड्सनं. हे एवढे लक्षात ठेवायचे. स्पोर फॉर्मेशन वेअर 2 मार्कचा फुल क्वेश्चन. ठीक आहे ना, 2 मार्क चांगल्या प्रकारे करायचा आहे स्पोर फॉर्मेशन. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फर्टिलायझेशनची डेफिनेशन जी आहे ती तुम्हाला चांगल्या प्रकारची करायची आहे. त्याच्यानंतर प्लांट मधला सेक्शुअल रिप्रोडक्शन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, VIMP 5 मार्क. ओके, 5 मार्कचा जो आहे हे डायग्राम आणि चांगल्या प्रकारे करायचा आहे. कोणताच क्वेश्चन याच्यातून सोडायचा नाही. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट मधला डायग्राम तर व्हेरी इम्पॉर्टंट आहे. नावं लिहा म्हणून तुम्हाला 3 मार्क मध्ये डायग्राम येण्याचे चान्सेस दिसत आहे यावर्षी. डायग्राम 3 मार्क. ओके, हे वाली डायग्राम 3 मार्कासाठी येण्याचे जास्त चान्सेस आहे. आणि 5 मार्क झाला तर डायग्राम काढा आणि फुल एक्सप्लेनेशन लिहा त्याचा. त्याच्यानंतर डबल फर्टिलायझेशन इथे एक आहे. डबल फर्टिलायझेशन सुद्धा तुम्हाला चांगला करायचं आहे. डबल फर्टिलायझेशनची डेफिनेशन फक्त, बाकी काही नाही. ओके. त्याच्यानंतर ह्युमन नाही, मेल नाही. मेल पेक्षा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जो आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. पहा, आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मेल पेक्षा इम्पॉर्टंट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे या वर्षीसाठी. त्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल जो आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन, इथं डायग्राम दिसत आहे पहा, या डायग्रामवर ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन 5 मार्कासाठी तुम्हाला बनायचे चान्सेस आहे किंवा 3 मार्कासाठी मेन्स्ट्रुअल सायकलवर. ओके. त्याच्यानंतर याच्यामधला IVF. ओके, IVF. त्यानंतर सरोगसी आणि ट्विन्स. IVF, सरोगसी आणि ट्विन्स मध्ये बी कोणत्या कोणत्या टाईपचे ट्विन्स राहते, त्याला का म्हणतो आपण, 1 लाईनर क्वेश्चन बनायचे चान्सेस आहे. ओके. त्याच्यानंतर आपला आहे सरळ रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. हा एक थोडासा तुम्हाला चांगला वाचून जायचा आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. त्यानंतर जर पाहिलो आपण एक्सरसाइज, सेक्शुअल असेक्शुअल रिप्रोडक्शन डिफरन्स बिटवीन तुम्हाला वाचून जायचं आहे चांगल्या प्रकारे. त्यानंतर फिल इन द ब्लँक जे आहे ते तर पूर्णच करायचे आहे. स्केच द लेबल डायग्राम. आता स्केच मध्ये कोणती येऊ शकते पहा. याच्यामध्ये तुम्हाला फ्लावर हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि फिमेल हे 2 जे आहे डायग्राम काढा म्हणून जरी नाही आला तरी तुम्हाला डायग्राम देऊन ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन जो आहे तो येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. त्यानंतर हे वाला तर तुम्हाला पूर्णच क्वेश्चन करायचा आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट, IVF तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. इथं जर पाहू आपण हा वाला ए वाला क्वेश्चन तुम्हाला चांगला करायचा आहे. त्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल हा तुम्ही तर मगाशी सांगितलं. IVF बी वाला, ए वाला ना बी वाला क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे लर्न करायचा आहे. त्यानंतर जर पाहू आपण, हा आपला 3रा चॅप्टर होता. कुठे गेला, इथं आहे का क्वेश्चन, नाही. ठीक आहे. आता नेक्स्ट आपला चॅप्टर आहे 4था. हा जो आहे आपला एन्व्हायरमेंटचा चॅप्टर आहे. आतापर्यंत जे चॅप्टर होते आपले ते होते बायोलॉजीचे. आता आपला जो चॅप्टर होणार आहे तो आपला एन्व्हायरमेंटचा चॅप्टर. ओके. एन्व्हायरमेंटचे कोणते पहा मग. आता हे डायग्राम सगळ्यात पहिले तर फूड चेनची डायग्राम जी आहे ती तुम्हाला चांगली करायची आहे. त्यानंतर इथे एक बायोमासची डायग्राम आहे ते सुद्धा. हे वाली एक ऍक्टिव्हिटी बेस्ड पाहून घ्या थोडंसा.
थोडा मी झूम इन करतो, पहा आता हे वाली ऍक्टिव्हिटी इकोसिस्टमची 3 मार्क्ससाठी ऍक्टिव्हिटी येण्याचे चान्सेस जास्त आहे, चांगल्या प्रकारे करून जायचं आहे हे 2 डब्बे. ओके, त्यानंतर जर आपण पाहू नेक्स्ट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, हे वाली पहा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. हे वाली ऍक्टिव्हिटी तुम्हाला चांगली करायची आहे. फॅक्टर अफेक्टिंग एन्व्हायरमेंट, कोणते कोणते फॅक्टर आहे, नॅचरल कोणते कोणते आहे, मॅनमेड कोणते आहे, चांगल्या प्रकारे करायचे आहे. फॅक्टर अफेक्टिंग एन्व्हायरमेंट 2 टाईपचे फॅक्टर आहे, नॅचरल आणि मॅनमेड. ओके, त्यानंतर जर आपण पाहिलो हा डब्बा येण्याचे चान्सेस नाही तेवढे. हा एक पहा नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, हा जो बॉक्स आहे 1 2 3 4 2 मार्क्ससाठी येण्याचे चान्सेस दिसत आहे. 2 मार्क. ओके, व्हेरी IMP बॉक्स चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर जर आपण पाहिलो एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ऍक्ट, हा वाला जो आहे याची जी थेअरी आहे मोलाई जंगलची, हे तुम्हाला चांगले करायचे आहे. त्यानंतर इथे एक क्वेश्चन आहे सेक्रेट ग्रूव्ज वाला. त्यानंतर हा बायोडायव्हर्सिटी जे आहे त्याचे ते टाईप जे आहे कोणते कोणते आहे, जेनेटिक, स्पेसीज आणि इकोसिस्टम डायव्हर्सिटी, हे तुम्हाला चांगले वाचून जायचे आहे. त्यानंतर हा सॅक्रेड ग्रूव्ज वर चांगला क्वेश्चन तुम्हाला करून जायचा आहे. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे सॅक्रेड ग्रूव्ज. ओके, आता हाऊ कॅन, हा एक क्वेश्चन पहा, व्हेरी IMP क्वेश्चन, 3 मार्क. ओके, हेच आन्सर बी दिले आहे इथं आणि हा क्वेश्चन बी दिलाय तुम्हाला. हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कॉन्झर्व्ड, तर हे वाले जे आन्सर आहेत छोटे छोटे आन्सर आहेत, हा येण्याचे चान्सेस चांगले दिसत आहे यावर्षी. त्यानंतर हे ऍक्टिव्हिटी जी आहे ते तुम्हाला वाचून जायची आहे. फक्त तुम्हाला याच्यामध्ये का करायचं आहे, कंट्रोल, प्रोडक्शन, हे जे आहे मेन जे काळे काळे दिसत आहे हे चांगले वाचून जायचे. आतमधले एक एक फक्त लक्षात राहिला तरी होऊन जाते, पूर्णच्या पूर्ण नाही. त्यानंतर 3 एंडेंजर्ड स्पेसीज, 3 एंडेंजर्ड प्लेसेस कोणते कोणते आहेत ते फक्त लक्षात ठेवायचे. मानस सेंचुरी, सुंदरबन हे जे आहेत आणि कोणता एक आपला वेस्टर्न घाट्स, हे वाले जे आहेत चांगले तुम्हाला लक्षात ठेवायचे. एंडेंजर्ड स्पेसीज त्याच्यापेक्षा म्हणण्यापेक्षा क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन स्पेसीज, व्हेरी IMP क्वेश्चन. ओके, हा क्वेश्चन तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्यानंतर पाहू आपण एक्सरसाइज मधली जे आहे हे वाले जे डिस्क्राईब द इकोसिस्टम, हा वाला इझी आहे. ते डायग्राम जे पहिली सुरुवातीला होते तेच वाली हे आहे फक्त. त्यानंतर शॉर्ट नोट मध्ये कोणत्या कोणत्या येऊ शकते, चिक्को मुवमेंट, बायोडायव्हर्सिटी, सेक्रेट ग्रोथ, चांगल्या प्रकारे ती नाही करायची आहे. एकदम जनरल टॉपिक राहते याच्यामधले एन्व्हायरमेंट मधले हे वाला. त्यानंतर मोलाई पिऑंग वाला, ठीक आहे, मोलाई जंगल वाला, ठीक आहे. त्यानंतर हॉटस्पॉट, ठीक आहे, मग सांगितलं होतं तो वाला. एवढे क्वेश्चन जे आहे तुम्हाला याच्यामधून जे फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट, हा एक करायचा आहे तुम्हाला. राईट द, नाही हा नाही, त्यानंतर हाय नाही. ओके, तर डी वाला क्वेश्चन कोणता आहे, हा व्हेरी इम्पॉर्टंट दिसतं, हा वाला डी वाला क्वेश्चन व्हेरी IMP. मग अशी जो होता तो क्वेश्चन जो होता त्याचा हा आन्सर आहे, चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर टुवर्ड ग्रीन एनर्जी, हा सुद्धा एन्व्हायरमेंटचा टॉपिक आहे. पहा मग आता इलेक्ट्रिकल एनर्जीवर येण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहे. थर्मलवर बी आता पहा याच्यावर जर येईल तर फक्त तुम्हाला हे जे आहे पहा आता इलेक्ट्रिकल येऊ थर्मल येऊ कोणताही येऊ, पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त हे वाला एवढा, ठीक आहे. हा याला काय म्हणतो आपण, फ्लो चार्ट, इलेक्ट्रिसिटी जनरेशन, आणि हा फ्लो चार्ट आहे आपला थर्मल वाला. फक्त हे फ्लो चार्ट जे आहे दोन प्रत्येक याच्यामध्ये फ्लो चार्ट दिले आहे तुम्हाला. हा एक फ्लो चार्ट आहे आणि हा केमिकल रिएक्शन वाला फ्लो चार्ट आहे. फक्त तेवढे फ्लो चार्ट तुम्हाला पहिले चांगले लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर हा बघा, हा एक फ्लो चार्ट आहे, हा एक फ्लो चार्ट आहे, म्हणजे हा एक झाला आणि हा दुसरा झाला. हे 2 एनर्जी ट्रान्सफर आणि हा वाला चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचे आहेत दोन्ही फ्लो चार्ट. हे वाली डायग्राम पहा, हे डायग्राम येऊन तुम्हाला फक्त याचे व्हेरी IMP डायग्राम, VIMP डायग्राम देईल तुम्हाला फक्त 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नाव आहेत. कोणतेही तुम्हाला 6 नावं लिहायचे तुम्हाला येईल, फक्त नावं लक्षात ठेवायचे याचे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे आपला मोस्ट इम्पॉर्टंट नॅचरल गॅस वर जो आहे तो क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. नॅचरल गॅस, त्यानंतर हायड्रो इलेक्ट्रिक वर जो क्वेश्चन आहे, हायड्रो इलेक्ट्रिक वर क्वेश्चन बनायचे बहुत जास्त चान्सेस आहे. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे, चांगला तुम्हाला करायचा आहे. ओके, सगळ्याच्या सगळं त्याच्यातला फ्लो चार्ट आणि याचा कसा हा होते तो बी करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट वाइंड वर थोडा वाचून जायचा आहे. सोलर वरचा जो फोटोवॉल्टिक इफेक्ट वाला जो आहे, कुठे गेला,
सोलर वाला हा वाला हा तुम्हाला चांगला करून जायचा आहे. त्यानंतर कोणता याच्यात कोणता इंडियामध्ये सोलर प्लांट आहे ते वाले जे आहे ते तुम्हाला चांगलं लक्षात हे डब्बे डब्बे जे आहे ते चांगले तुम्हाला पाठ ठेवायचे. त्यानंतर हा वाला हा क्वेश्चन जो आहे डब्बा फिल इन द ब्लँक सॉरी मॅच द पेअर चांगल्या प्रकारे तुम्हाला पाठ ठेवायचा आहे. त्यानंतर हे ऍक्टिव्हिटी VIMP 5 मार्क ओके 5 मार्कसाठी ही ऍक्टिव्हिटी जी आहे चांगल्या प्रकारे करायची आहे. त्यानंतर इथून जो आहे हा डिफरन्स बिटवीन कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शन व्हेरी IMP ओके चांगल्या प्रकारे तुम्हाला पाठ ठेवायचे आहे. त्यानंतर इथून हायड्रो इलेक्ट्रिक पहा हायड्रो इलेक्ट्रिक जिथे दिसत आहे तो चांगला करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर स्केमॅटिक इलेक्ट्रिक थर्मल इलेक्ट्रिक नाही याच्यामधून जर शॉर्ट नोट आता शॉर्ट नोट पाहून टाकू आपण. शॉर्ट नोट मधला इलेक्ट्रिकल हा वाला पहा हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचा आहे. एक्सप्लेन द डायग्राम स्टेप बाय स्टेप एनर्जी कन्व्हर्जन फक्त तो फ्लो चार्ट जो आहे तो तुम्हाला एनर्जी कन्व्हर्जनचा चांगला पाठ ठेवायचा आहे. पहा आता फक्त का करायचं आहे फ्लो चार्ट चांगल्या प्रकारे करायचे आहे यांचे फ्लो चार्ट फक्त आणि कोणाकोणाचे हायड्रो इलेक्ट्रिक सोलर आणि हायड्रोइलेक्ट्रिक सोलर आणि कोणतं सांगितलं होतं मी तो एक ठीक आहे ना ते 3 तुम्हाला जे आहे ते चांगल्या करायचे आहे. एक मिनिट हायड्रो इलेक्ट्रिक सोलर आणि नॅचरल गॅस वाला तुम्हाला चांगला करायचा आहे. ॲनिमल क्लासिफिकेशन पहा आता हे एक आहे ऍक्टिव्हिटी जी आहे चांगल्या प्रकारे करायची येण्याचे चान्सेस आहे. पुस्तकातूनच ऍक्टिव्हिटी रिपीट होते त्याच्यामुळे जे जे तिथं डब्बे दिसत आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. आता हा कॉर्डेट्स हे तुम्हाला डायग्राम देऊन राहील कोणाला का म्हणते ते फक्त तुम्हाला लिहायचं आहे. ओके चांगल्या प्रकारे तुम्हाला पाठ ठेवायचा आहे. याचे कोणते कोणते टाईप आहे आता पहा इथं जो आहे कॉक्रोचची डायग्राम आता हा हे एक डायग्राम हे एक व्हेरी इम्पॉर्टंट डायग्राम आहे हा वाला जो आहे याचे फक्त तुम्हाला नावं लिहायचे. त्यानंतर कॉक्रोचची डायग्राम आता इथं जे आहे बायलॅटरल सिमेट्रीचे कोणते कोणते टाईप आहे हे डायग्राम जे आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे. आता खूप सारे टाइप्स आहे आपले ॲनिमल क्लासिफिकेशन मधले त्याच्यातले फक्त तुम्हाला प्रत्येकाचे 5 पॉइंट लक्षात ठेवायचे 5 पॉइंट सगळ्यांचे जास्त काही मोठा क्वेश्चन येत नाही 3च पॉइंट लिहा म्हणून क्वेश्चन येते 5 पॉइंट आपल्याला मॅक्झिमम लक्षात ठेवायचे याच्यावर नाही करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्याच क्लासेसचे 5 पॉइंट लक्षात ठेवायचे आहे. याच्यामधून बी जर तुम्ही म्हणाल तर कोणते कोणते इम्पॉर्टंट आहे तर पहा आता पण सगळ्यांचे 5 तुम्हाला करायचे आहे जास्त काही करायचे नाही एकदम मोठे. आता पहा याच्यामधून बी तुमचा जो पोरीफेरा आहे पहिलाच वाला कुठे गेला कुठे गेला रे हा पोरीफेराचा जो आहे तो चांगला करायचा आणि इथून जो आहे कोणते स्पेशल कॅरेक्टर जो होता तो तुम्हाला चांगला करायचा आहे. त्यानंतर जर आपण पाहू ऍचरमिन्थस नाही ॲनालिडावर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते. त्यानंतर आर्थ्रोपोडा व्हेरी इम्पॉर्टंट. आता याच्यामधून हा जो आहे हायेस्ट सगळ्यात मोठा लार्जेस्ट फायलम आहे हा कोणता आहे आपला हा लार्जेस्ट फायलम जो आहे आर्थ्रोपोडा याच्यावर क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला आहे मोलुस्का सेकंड लार्जेस्ट आर्थ्रोपोडा मोलुस्का पोरीफेरा 3 तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. आणि याची जी आहे कॉक्रोचची डायग्राम पहा आता या कॉक्रोचची तुम्हाला डायग्राम देऊन राहील याची फक्त नावं लिहायची आहे फक्त चांगलं लक्षात ठेवा. कोणाला हा हेड वे हा अँटेनाज वे हे लेग्स वे हा ऍब्डॉमेन वे हा विंग्स वे एवढे नावं जे आहे तुम्हाला चांगले पहा किती नावं दिसत आहे 1 2 3 4 5 6 3 मार्क्ससाठी व्हेरी IMP क्वेश्चन ठीक आहे. कॉक्रोच चांगला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला आहे इकॅनोडर्माटा नाही हेमिकॉर्डाटा नाही कॉर्डेट मध्ये जो आहे युरोकॉर्डाटा नाही तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचे थोडे असं नाही म्हणता बिलकुल लोक करा. पायसेस वर येण्याचे चान्सेस जास्त आहेत चांगला करून ठेवा. त्यानंतर ऍम्फिबिया ग्रुपवर फ्रॉग मध्ये आणि समजा फिशेस मध्ये का फरक आहे डिफरन्स बिटवीन ऍम्फिबियन अँड पायसेस असा बी क्वेश्चन तुम्हाला येऊ शकते. त्यानंतर जो आहे मॅमल्स एव्स जो आहे एव्स व्हेरी IMP एव्स ओके. आता पहा इथं 1 2 3 4 5 हे जे आहे हे बी तुम्हाला 4 मार्क्स 2 मार्क्ससाठी येऊ शकते. हा बर्ड देऊन राहील आणि याला कोणाला काय म्हणतो ते आपण काढासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर आपला मॅमल्स जो आहे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मॅमल्स याच्यामधून कोणते कोणते क्लास करायचे पोरीफेरा आर्थ्रोपोडा मोलुस्का त्यानंतर एव्स मॅमल्स आणि कोणतं सांगितलं होतं मी ऍम्फिबिया एवढे तुम्हाला जे आहे ते चांगल्या प्रकारे करायचे. याची जरा एक्सरसाइज पाहू आयडेंटिफाय मी फक्त हा वाला पहा एक 1 वर्ड याच्यामध्ये 1 वर्ड लिहायचा आहे तुम्हाला 1 वर्ड क्वेश्चन आहे चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्यानंतर राईट द कॅरेक्टरिस्टिक आता कॅरेक्टरिस्टिक मधली जो आहे पहा आता याच्यातला
बाथ स्पॉन्ज. आता हे एक्झाम्पल सोबत तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवायचे आहे. बाथ स्पॉन्ज म्हणजे काय होते, तर पोरिफेरा होते. जेलीफिश म्हणजे काय होते, फ्रॉग म्हणजे काय होते, तर अँफिबिया होते. हे फक्त तुम्हाला एक्झाम्पल सोबत लक्षात ठेवायचे आहे. पहा, बाथ स्पॉन्ज, पेरिफेरा हा अँफिबिया, लिझार्ड, रेप्टिलिया अशा प्रकारचे. रोहू म्हणजे काय होते, पायसेस. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर हा एक आहे पहा, डिस्टिंग्विश बिटवीन बॅट अँड बटरफ्लाय. बॅट विथ द हेल्प ऑफ 4 डिस्टिंग्विश प्रॉपर्टी. बटरफ्लाय आणि बॅटचा जो आहे तो तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन लिहायचा आहे. त्यानंतर हे तर गिव्ह रिझन. गिव्ह रिझन मध्ये कोणता इम्पॉर्टंट आहे, थ्रू लिव्ज, हा वाला डी वाला. कोल्ड ब्लडेड कोणते ना वॉर्म ब्लडेड कोणते, आणि हा वाला एक आहे डी ई वाला. जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. ओके. त्यानंतर हे जे डायग्राम आहे, लेबल, हे वाले डायग्राम तुम्हाला हे बघा, फिश आहे, जेली फिश आहे, हा मला वाटतं प्लॅनेरिया वेन, हा हे प्लॅनेरिया वेन, हा हे चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचे आहे. कम्प्लीट हा वाला तुम्हाला करायचा आहे. याच्यामध्ये जर डायग्राम कोणती करू म्हणाल तर हायड्रा एक व्हेरी इम्पॉर्टंट डायग्राम आहे. त्याच्यानंतर जर पाहाल तर फ्रॉग जे आहे ते इम्पॉर्टंट आहे, आणि शार्क. हे 3 तुम्हाला जे आहे ते चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे आपला इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. याच्यामधले जे आहे कोणते इंडस्ट्रियल मेन फीचर, हे 2 फीचर जे आहे ए आणि बी, हे तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर डेअरी प्रोडक्ट नाही. त्यानंतर एक मेन टॉपिक आहे याचा प्रोबायोटिक. हा प्रोबायोटिक्स तुम्हाला चॅप्टर टॉपिक जो आहे तो चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्याच्यानंतर जो आहे ब्रेड नाही, विनेगर थोडा करून घ्यायचा आहे. आता हे मायक्रोबियल एन्झाईम, व्हेरी आयएमपी टॉपिक, हा तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. मायक्रोबियल एन्झाईम. ओके, लक्षात ठेवा. मायक्रोबियल एन्झाईम पेज नंबर 80. त्यानंतर हा नाही, अँटीबायोटिक जो आहे तो सुद्धा तुम्हाला व्हेरी आयएमपी टॉपिक आहे. किती टाईपचे आहेत, 2 टाईपचे अँटीबायोटिक राहते, नॅरो स्पेक्ट्रम, ब्रॉड स्पेक्ट्रम. नॅरो स्पेक्ट्रम कशासाठी यूज करतो, ब्रॉड कशासाठी यूज करतो, ते तुम्हाला यूज करायचे आहे. मायक्रोब्स अँड फ्युअल, हा वाला चांगल्या प्रकारे हा क्वेश्चन करायचा आहे. मायक्रोब्स अँड फ्युअल, लक्षात ठेवा, मायक्रोब्स अँड फ्युअल चांगल्या प्रकारे करायचा आहे. आणि व्हेरी आयएमपी हे डायग्राम, 5 मार्क्ससाठी हे डायग्राम तुम्हाला विचारू शकते ना, याच्यावरचे क्वेश्चन. व्हेरी इम्पॉर्टंट डायग्राम आहे. ओके, चांगल्या प्रकारे याला करायचं आहे. याचे नावं पाठ ठेवायचे आहे, कोणती डायग्राम कशासाठी, याच्यावर छोटे छोटे क्वेश्चन जे आहे तुम्हाला बनवू शकते. हे सगळे कन्झर्वेशन ऑफ ग्लुकोज, सेल्युलोज टू ग्लुकोज, हार्वेस्टिंग, थ्रेशिंग, त्यानंतर लिक्विड फ्युल प्रोडक्शन, हे सगळी डायग्राम जे आहे चांगल्या प्रकारे तुम्हाला करायची आहे बायोफ्युल प्रोडक्शनची. ओके. त्यानंतर जर आपण पाहू, एक मिनिट, नेक्स्ट आपला व्हेरी इम्पॉर्टंट एक टॉपिक आहे हा वाला. हे डायग्रामवर क्वेश्चन बनायचे बहुत जास्त आहे. लँड फिलिंग साइट व्हेरी इम्पॉर्टंट आहे, चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचे. सीवेज मॅनेजमेंट, याच्यावर बी क्वेश्चन बनायचे बहुत जास्त चान्सेस आहे. सीवेज मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर जो टॉपिक आहे क्लीन टेक्नॉलॉजी, हे जे आहे क्लिनिंग करायचे, याच्यातले मायक्रो ऑर्गॅनिझमचे नावं बहुत कठीण आहे, तेवढा नाही करायचं आहे तुम्हाला. हे जे मेन टॉपिक जे सांगत आहोत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. त्यानंतर मायक्रोबियल इनॉक्युलंट, हा एक टॉपिक आहे, चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचा आहे. आणि त्याची एक्सरसाइज मधून जर पाहू आपण, एक मिनिट, एक्सरसाइज मधला हा पहिला क्वेश्चन तर तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. फिल इन द ब्लँक. हे एक डायग्राम आणि हे एक डायग्राम, हे तर दोनही डायग्राम पैकी एक येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. व्हेरी इम्पॉर्टंट 2 डायग्राम आहेत, चांगल्या प्रकारे पाहून घ्या. 2 पैकी हे तर झॅन्थम गम वाली व्हेरी इम्पॉर्टंट आहे, मायक्रोब्स वाली बी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इथून जर आपण पाहिलो तिसऱ्या क्वेश्चन मधून, तिसऱ्या मधला हा वाला व्हेरी आयएमपी क्वेश्चन, ऑइल स्पिल वाला, पहा चांगला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे एफ वाला, बॅन ऑफ प्लास्टिक बॅग्सचा बॅन काउंट करतो आपण, तो एक व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर विच आर द रिझन इन्क्रीजिंग, हा नाही. बस हे 2 क्वेश्चन तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. त्यानंतर इथून जो आहे गिव्ह रिझन मधला जो आहे हा व्हेरी आयएमपी क्वेश्चन. मायक्रोबियल एन्झाइम्स आर यूज इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटलिस्ट इन अ केमिकल इंडस्ट्री. व्हेरी आयएमपी क्वेश्चन, 2 किंवा 3 मार्क्ससाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं आहे. हे 2 डायग्राम तर मी ऑलरेडी सांगितलं चांगल्या करायचे आहे म्हणून तुम्हाला. त्यानंतर इकडचा जो आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन मधला हा वाला ए वाला क्वेश्चन, ए वाला जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्यानंतर आहे बी वाला, ए आणि बी, व्हेरी आयएमपी क्वेश्चन.
चांगल्या प्रकारे दोन्ही तुम्हाला पाठ ठेवायचे. तर पहा, हा बायोमास वाला तो वाला मगाचा, ठीक आहे. सेल बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी. आता हे पहा, हे वाली जी आहे डायग्राम, हे वाली तुम्हाला डायग्राम व्हेरी इम्पॉर्टंट आहे, चांगल्या प्रकारे करायची आहे. 1 मार्क्ससाठी याच्यावर बी जो क्वेश्चन अँड चान्सेस आहे ऍक्टिव्हिटी बेसवर. स्टेम सेल्स व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे याच्यातला, व्हेरी IMP टॉपिक. स्टेम सेल्स चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलो बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन, पहा आता कुठे गेली. युजेस ऑफ स्टेम सेल्स चांगल्या प्रकारे करायचे का, कोणते कोणते युजेस आहे पहा. आता स्टेम सेल्स याचे हे एवढे एवढे असे युजेस आहे, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. रिजनरेशन थेरपी मध्ये, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन मध्ये, त्यानंतर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन वर क्वेश्चन बनायचे चान्सेस आहेत, चांगला रीड करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर जो आहे आपला बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन आणि हे वाले मेन एरियाज आणि बेनिफिट्स, हा वाला पहा. हा एवढा जो टॉपिक आहे हा व्हेरी IMP आहे. बायोटेक्नॉलॉजीचा डेफिनेशन हे ना, हे बेनिफिट्स दिलाय आणि हे तुम्हाला त्याचे मेन एरियाज दिले, चांगले करून जायचे. त्याच्यानंतर अप्लिकेशन, हे फक्त तुम्हाला मेन जे दिसत आहे हे वाले, हे फक्त तुम्हाला पाठ ठेवायचे. क्रॉप बायोटेक्नॉलॉजी, हायब्रिड सीड्स, हे बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल, हे फक्त मेन जे ब्लॅक मध्ये दिसतात ते वाले तेवढाच करायचं. आता बायो फर्टिलायझर व्हेरी IMP टॉपिक, बायो फर्टिलायझर चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. ओके. अॅनिमल हस्बेंड्री, ह्युमन हेल्थ वर बी क्वेश्चन चांगले. आता हा वाला वॅक्सिन अँड वॅक्सिनेशन, व्हेरी IMP. ओके, वॅक्सिन अँड वॅक्सिनेशन. ओके. त्यानंतर हा नाही क्लॉनिंग. त्यानंतर एडिबल वॅक्सिन एक दिसत आहे. एडिबल वॅक्सिन इथं एक आहे, कुठे गेला एडिबल. हा, एडिबल वॅक्सिनेशन मध्ये एडिबल वॅक्सिन जो आहे याचे येण्याचे चान्सेस बहुत जास्त आहे. 100% चान्स आहे का हा क्वेश्चन येण्याचे. ओके. त्यानंतर जर आपण पाहू, एडिबल वॅक्सिन तुम्हाला चांगला करून जायचा आहे. वॅक्सिन अँड वॅक्सिनेशन मधला मेन क्वेश्चन आहे आपला एडिबल वॅक्सिन, ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे एक जीन थेरपी म्हणून क्वेश्चन आहे, तो बी तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. ओके, बस एवढे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर पाहू आपण याची एक्सरसाइज. ओके. ब्लू रिव्हॉल्युशन वर बी क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे यावर्षी. पहा आता ब्लू रिव्हॉल्युशन. ओके, ब्लू वर बी क्वेश्चन येण्याचे, ब्लू मध्येच काढतो, ब्लू वर बी क्वेश्चन येण्याचे ब्लू चान्सेस आहेत. ओके, ब्लू. नेक्स्ट जर आपण पाहू फर्टिलायझर, एक मिनिट तो इकडे आहे. आता इथले जे आहे डायरेक्ट आपण पाहू एक्सरसाइज. ओके, एक्सरसाइज मधला फिल इन द ब्लँक्स तुम्हाला चांगला करायचा आहे. मॅच द पेअर चांगली करायची आहे. हा वाला क्वेश्चन आहे, हा बी तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. हा फक्त रिराईट करायचा आहे तुम्हाला, रॉंग स्टेटमेंटली रिराईट करायचा आहे. हा वाला बी चांगला करायचा आहे. शॉर्ट नोट. आता शॉर्ट नोट मधले तुम्हाला कोणते कोणते आहे पहा. इथं तर 2च शॉर्ट नोट दिले आहे, चांगल्या प्रकारे करायचे आहे. 2च आहे तर मी 2 मधून एक कसं सांगू. 2 व्हेरी इम्पॉर्टंट आहे. चांगला 7-8 असतील तर त्याच्यातून मी सांगू शकतो. 2 मधूनच का सांगायचं आहे तुम्ही सांगा बरं. आता इथं हा वाला बी एक क्वेश्चन आहे, ठीक आहे. वाय सम ऑर्गन ह्युमन मोस्ट इन फूड प्रोसेसिंग लाईफ वॅक्सिनेशन, हा वाला बी आणि ई वाला क्वेश्चन जो चांगला करायचा. आणि हे ऍक्टिव्हिटी व्हेरी IMP ऍक्टिव्हिटी पाहून घ्या. मेरिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी मग अशी जो आला होता पहा तिथं, तिथलेच आहे ते, तिथूनच तुम्हाला आन्सर द्यायचे. हे ऍक्टिव्हिटी तर व्हेरी इम्पॉर्टंटच आहे. त्यानंतर इथून जो आहे आयडेंटिफाय द फॉलोइंग, आता को रिलेशन वाला क्वेश्चन पहा. इथून जे आहे 1 वर्ड वाले तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचेच आहे. त्यानंतर हा वाला युजफुलनेस आणि हार्मफुलनेस, बायोटेक्नॉलॉजीचे युजेस आणि कोणते काही बेनिफिट कोणते कोणते आणि याचे हार्म कोणते कोणते आहेत, तो वाला क्वेश्चन तुम्हाला चांगला करायचा आहे. सोशल हेल्थ. आता बघ सोशल हेल्थ वरचा हे पहिलीच वाली जे तुम्हाला दिसत आहे हे वाले, हे चांगले करायचे आहेत. छोटे छोटे याच्यातून पहा, फॅक्टर्स अफेक्टिंग सोशल हेल्थ. छोटे छोटे तुम्हाला करायचे आहे. कोणते कोणते छोटे आहे, एक आहे एज्युकेशन, गार्डन्स, त्यानंतर वॉटर, टॉयलेट्स, प्लेग्राऊंड, कोणतेही 6-7 करायचे आहे फक्त, ठीक आहे. एक आहे स्पेशल सोशल सेफ्टी, अजून कोणता छोटावाला फायनान्शियल स्टेटस. बस एवढे पाकिट झाले. 1 2 3 4 5 6 7 एवढे. आणि ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी एवढे तुम्ही लक्षात ठेवलं चालते. असा एक तुम्हाला क्वेश्चन येईल, त्याच्यामध्ये 6 असे देईल आणि 6 तुम्हाला लिहायचे राहील. 6 बॉक्सेस राहील, 6 बॉक्सेस मध्ये 6 भरायचे राहील. बस संपला विषय याच्यातला. त्यानंतर याच्यातले जे आहे
चॅप्टर म्हणण्यापेक्षा आता हा ऍडिक्शन किंवा आता हा याच्यातले एकदम जनरल क्वेश्चन राहते, एकदमच जनरल. तुमचा भाऊ समजा का तंबाखू खाताय, सिगरेट पिताय, तर तुम्ही का कराल? तुमचा भाऊ समजा का तुमची लहान बहीण असा करता, जास्त मोबाईल विचकताय, तर तुम्ही का कराल? अशा प्रकारचे जनरल क्वेश्चन आहे, ते तुम्ही आपल्या मताने जे आहे पूर्ण लिहू शकता. एकदम काय हार्ड राहत नाही याच्यामध्ये. सायबर क्राईम पहा आता, हा सायबर क्राईम वर जो आहे क्वेश्चन बनण्याचे चान्सेस जास्त आहे. VIMP टॉपिक आहे सायबर क्राईम. आता लेटेस्ट मध्ये जो टॉपिक चालू आहे त्याच्यावर हे क्वेश्चन जास्त विचारते आपले बोर्डवाले बी. स्ट्रेस मॅनेजमेंट. इथं एक सलाम मुंबई फाउंडेशन आहे. हे जे फाउंडेशन आहे कोणते कोणते आहेत ते तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे आहे. गव्हर्नमेंट स्कीम कोणते कोणते आहे. आता याच्यातले फिल इन द ब्लँक्स तर चांगला करायचा आहे. आता याच्यातला जर एक्सरसाइज जर आपण पाहिलो, हा वाला क्वेश्चन पहा आता, हा तिथं बी एक आला होता आणि इथं बी आहे, व्हेरी IMP अशा टाईपचा आला तर 5 मार्क्स साठी तुम्हाला येते. हे फक्त 5 डब्बे जे आहे ते भरायचे राहते. एकदमच बढिया क्वेश्चन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आन्सर द फॉलोइंग मध्ये जर पाहिलो आपण, याच्यातला जो आहे हा वाला C वाला क्वेश्चन सायबर क्राईम वाला दिसत आहे, हा वाला तुम्हाला चांगला करायचा आहे. मोबाईल फोन्स हा वाला चांगला करायचा आहे. एकदम जनरल क्वेश्चन आहे, चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर व्हॉट वी विल डू पहा मग आता, यू आर स्पेंडिंग हा वाला मोर टाइम इन इंटरनेट मोबाईल फोन, तुम्ही का कराल? चाइल्ड ऍडिक्टेड टू तंबाखू, तुम्ही का कराल? त्यानंतर युअर ब्रदर इज 12 डेव्हलप द स्ट्रेस, त्याला समजा का स्ट्रेस झाला, टेन्शन आला, तुम्ही का कराल? युअर फ्रेंड हॅज डेव्हलपमेंट हॉबी ऑफ स्नॅपिंग सेल्फीज, तुम्हाला सेल्फी करायचा शौक आहे तर तुम्ही का कराल? अशा प्रकारचे जनरल तुम्हाला आन्सर लिहायचे. सेल्फी काढायचा शौक आहे तर जास्तीत जास्त कोणत्या वेगवेगळ्या याच्यात तसा सेल्फी पॉइंट वर जाऊन आपण सेल्फी काढतो तसा वगैरे करायचा नाही. बस एकदम जनरल टॉपिक आहे ते. त्यानंतर गिव्ह रिझन जो आहे एकदम पहा, हॉबीज रिड्यूस स्ट्रेस आहे. याच्यामधले जे आहेत छोटे छोटे एकदम जनरल टॉपिक आहे, याच्यातला कोणता बी येऊ शकते. त्याच्यामुळे हे जे चॅप्टर आहे तुम्हाला चांगल्या करायचे आहे. त्यानंतर लास्ट वाला, याच्यातले पहा आता कोणते कोणते टॉप चॅप्टरच्या आतमधले जे आहे ते कोणते कोणते व्हेरी इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला सांगतो, ऍक्टिव्हिटी वगैरे. आणि बाकी जे एक्सरसाइज मधले जनरल टॉपिक आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं आहे. आता इथं फेज वाला एक क्वेश्चन आहे, किती आहे? पेज नंबर 112 111. हा वाला पहा, 6 टॉपिक दिले आहे, 6 वर याच्यावर पहा, नॅचरल अँड स्कोप ऑफ डिझास्टर, नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर, हे वाले चांगले करायचे आहे तुम्हाला. हा वाला पहा, फेज, ट्रान्झिशन फेज, रिकन्स्ट्रक्शन फेज, हे वाले 3 फेजेस जे आहेत ते चांगले करायचे आहे. त्यानंतर जर पाहिलो आपण हा वाला पहा, हा वाला तुम्हाला चांगला करायचा आहे. हे फक्त वरचे जे ब्लॅक वाले दिसत आहे हे तुम्हाला चांगले पाठ ठेवायचे आहे. त्याच्यानंतर जर पाहिलो आपण अजून एक इथे ऍक्टिव्हिटी आहे, हे वाली, हे ऍक्टिव्हिटी बी जे आहे ते चांगल्या प्रकारे तुम्हाला करायची आहे. सगळ्यात मेन वर कोण राहते? प्राईम मिनिस्टर. मग कोण राहते? स्टेट लेवलवर चीफ मिनिस्टर. आपल्या डिस्ट्रिक्ट वर कोण राहते? कलेक्टर. तहसील लेवलवर कोण राहते? तहसीलदार. विलेज लेवलवर कोण राहते? सरपंच. आणि हे जे आहे बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर अजून एक ऍक्टिव्हिटी दिली आहे तुम्हाला इथं. आता पहा, हे सिम्बॉल जे आहे हे तुम्हाला चांगले लक्षात ठेवायचे आहे. साईन, ओके, हे साईन जे दिसत आहे हे वाले, याच्या रिलेटेड अजून काही साईन आहे ते तुम्हाला चांगले ठेवायचे. आता फ्लेमेबल लिक्विड, असं जळत आहे म्हणजे फ्लेमेबल लिक्विड. एकदम जास्त आता पहा जळत आहे ना, एकदम जास्त, हा काव्य फ्लेमेबल गॅस, आणि हा असा फटाक्यासारखा फुटत आहे म्हणजे तो काव्य एक्सप्लोजिव्ह. त्यानंतर हे वाली नाही तर हे वाली ऍक्टिव्हिटी जी आहे फर्स्ट एड आहे. फर्स्ट एड वर क्वेश्चन आणि मॉक ड्रिल वर क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्स आहे याच्यामधून. फर्स्ट एड मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिजे पहा मग आता, ब्लेड पाहिजे, सीझर पाहिजे, निडल पाहिजे, टॉर्च पाहिजे, सोप पाहिजे, हँड ग्लोव्स पाहिजे, सीझर पाहिजे, हे सगळ्या काही गोष्टी, थर्मोमीटर पाहिजे, हे तुम्हाला लिहायला लागेल फक्त तिथं. मॉक ड्रिल चांगला लक्षात ठेवायचा आहे. मॉक ड्रिल म्हणजे काय होते, एखादा समजा का मोठा मिशन आहे तर त्याच्या पहिले आपण तशीच काही स्टेज तयार करतो, तिथं आपण प्रॅक्टिस करतो, तर त्याला म्हणतो आपण मॉक ड्रिल. जसा तुमचा एखादा डान्स परफॉर्मन्स आहे मोठ्या कोणत्या तरी आपल्या प्राईम मिनिस्टर समोर, तर तुम्ही काय करता, सगळं काही पहिले गाणं वगैरे सेट करताना तसंच एकदा तुम्ही प्रॅक्टिस करून पाहता डान्सची, म्हणजे ते जे आहे तिथं जाऊन तुमचं चांगलं होईल. तर तशाच प्रकारचा मॉक ड्रिल राहते. समजा का कुठं बॉम्ब वगैरे तुम्हाला चान्सेस आहे, पोलीसवाल्यांना वगैरे ट्रेनिंग देते का बॉम्बचा जो आहे तो कसा कट करून, तर लोकांना सांगत नाही का इथं आपण नकली बॉम्ब ठेवतो, तिथं नकली बॉम्ब बी ठेवतात, नकली ते टेररिस्ट बी ठेवतात आणि जातात, त्यांना पकडून घेतात आणि घेऊन जातात. पूर्णच्या पूर्ण असली सारखाच राहते, पण तो असली राहत नाही. ठीक आहे, फक्त एक त्यांची प्रॅक्टिस राहते, त्याला म्हणतो आपण मॉक ड्रिल. आता मॉक ड्रिल वर जो आहे तुम्हाला क्वेश्चन चांगल्या प्रकारे येऊ शकते, चांगला करायचा आहे. ओके, त्यानंतर मॉक ड्रिल पहा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॉक ड्रिल तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. याची जे प्रॅक्टिस एक्सरसाइज आहे हा वाला चांगला करायचा आहे. लास्ट पेज 1 मिनिट. त्यानंतर मॉक ड्रिल वरचा क्वेश्चन तुम्हाला चांगला करायचा आहे.
त्यानंतर जो आहे वाय इट इज नेसेसरी, हा फर्स्ट एड वाला क्वेश्चन जो आहे चांगला करायचा आहे, ठीक आहे. हा वाला वर्ल्ड वॉर 2 वाला क्वेश्चन बी वाला हा एक चांगला करायचा आहे. त्यानंतर इकडे आहे का शेवटी आहेच एक, हा 6वा क्वेश्चन चांगला करायचा आहे. विच डिफरंट ऍस्पेक्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट वुड यू चेक फॉर युअर स्कूल. तुमच्या स्कूलसाठी कोणते डिझास्टर मॅनेजमेंट, हे वाले डायग्राम जे आहे कोणाला का म्हणतात ते चांगल्या प्रकारे करायची आहे. त्यानंतर हे वाले सिम्बॉल पहा, हे सिम्बॉल जे आहे ते तुम्हाला एकदम बढिया करायचे आहे. कोणताही सिम्बॉल तुम्हाला विचारू शकते कोणाला का म्हणतात म्हणून. त्यानंतर मॉक ड्रिल इज युजफुल, ठीक आहे. हे वाली ऍक्टिव्हिटी, बस एवढा जो होता आपला हा होता सायन्स 2. ओके, हा आपला होता पूर्ण सायन्स 2. आणि या सायन्स 2 चा जो आहे तुम्हाला चांगल्या प्रकारचा अभ्यास करायचा आहे. सायन्स 2 चा पेपर तुमचा चांगला गेला तर आपण जे आहे 5000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्याबरोबर आपण हिस्ट्री आणि जॉग्रफीचे बी असेच इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि चांगलेवाले पीडीएफ तुमच्यासाठी मी अवेलेबल करून देईन. आजचा जो होता हे सगळे करायचे आहे. उद्या मी तुमच्यासाठी पीडीएफ वाले क्वेश्चन सांगतो आणि पीडीएफ बी तुमच्यासाठी अवेलेबल टेलिग्राम चॅनलवर देऊन देतो. तोपर्यंत सगळेजण चांगला अभ्यास करा सायन्स 2 चा. 60-70% तुमचा ऍक्टिव्हिटी बेस्ड टॉपिक राहते, त्याच्यामुळे तेवढा टेन्शन घ्यायचं काम नाही. सायन्स 2 जो आहे तो इझी आहे, तेवढा टेन्शन घ्या नको. चांगल्या प्रकारे स्टडी करा. तोपर्यंत थँक्यू सो मच.